नमस्कार, मी आपली निवेदिका स्नेहा सावंत तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आज मी आलेली आहे सह्याद्री विद्या मंदिर भांडूप वेस्ट या शाळेमध्ये। खूप जणांची ही शाळा आहे, माझ्या मित्रमैत्रिणींची सुद्धा। सो शाळा बघून या। आणि मी आज आली आहे डोहाळे जेवणासाठी। भक्तीच्या पंकज भाबल हा माझ्याच शाळेतला मित्र आहे, त्याच्या बायकोचं आज डोहाळे जेवण आहे आणि त्यासाठी मी आलेली आहे। 5 वाजलेले आहेत आणि चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। By creating an imaginary picture. Usually it's something that moves. सगळ्यांनी माझ्याकडे लक्ष देऊ शकता। मी मला या पंकज आणि भक्तीने यासाठी उभा केलाय कारण ती लोक बिझी असणार आहेत, त्यामुळे कार्यक्रम सुरळीत पार पडण्यासाठी माझ्या हातात हँडओव्हर दिलेला आहे। त्यामुळे निश्चिंतपणे माझ्यावरती तुम्ही कार्यक्रम सोडा आणि पुढचे 2-3 तास एन्जॉयमेंट साठी रेडी राहा। बरं, तारे जमीन पण नावाचा पिक्चर आला होता, त्यामध्ये एक मुलगा आहे, त्याच्यावरती पिक्चर आहे, तर त्या मुलाचं नाव काय पिक्चर मधलं कुणाला माहिती आहे? श्रद्धा समीर पारी। आणि आपण कोण? पंकज आणि भक्तीच्या अरे वा, क्या बात आहे। म्हणजे आत्या मामी मामी मामी, क्या बात आहे। तर सांगा उत्तर काय आहे? येस येस, थँक्यू सो मच। लवकर ये, तुला येतंय ना? येतंय मला माहिती, अजून नको काय नाहीये, लवकर ये। ज्या क्षणाची आपण सगळे आतुरतेने वाट बघतोय ते म्हणजे पंकज आणि भक्ती यांची एंट्री। पंकज आणि भक्तीला भेटायला आपण सगळे उत्सुक आहोत। बरं, सगळ्यांना प्रश्न पडला असेल भक्तीने काय साडी घातली आहे, भक्ती कशी नटलेली आहे आज डोहाळे जेवणासाठी, तर ती येतेच आहे आपल्या सगळ्यांना भेटायला। करूया पंकज आणि भक्तीचं। पंकज आणि भक्ती नवीन आयुष्याची सुरुवात करतायत। होणारे आई बाबा पंकज आणि भक्ती अतिशय गोड दिसते। भक्ती एकदा जोरदार टाळ्या तिच्यासाठी। पंकज आणि भक्ती कसं वाटतंय? फायनली दिवस आला आणि बसले पण येऊन पाळण्यावरती, जिच्यासाठी पाळणा सजवलेला आहे। तर तिच्यासाठी पंकजला भक्तीबद्दल काय सांगायला आवडेल? नवीन आयुष्याची सुरुवात करताय तुम्ही, तर भक्ती बद्दलचा प्रवास लग्नानंतरचा आणि आता तू तिची 7 महिन्याची जर्नी बघतोय, प्रवास बघतोय, तिच्याबद्दलचा रिस्पेक्ट वाढलाय का आणि काय सांगायला आवडेल? पहिलं तर भक्तीला लग्न केलं ते झालंच की, म्हणजे ती आवडते म्हणूनच लग्न केलं। तो ही चांगली आहे, सगळं समजून घेते प्रत्येक गोष्ट, म्हणजे उगाच नको ते काही करणं असं नाही, जे आहे ते प्रॅक्टिकली विचार करणं आणि सगळं करणं हे एक मेन आहे तिथं। आणि पहिला प्रश्न ह्या 5-6 महिन्यांचा, तर मजा आली पहिली वर्ष, पण ते असतं ना की जरा टेन्शन असतं, आज काय नाही, उद्याच काय नाही, मग उद्या काय होणार, आज काय मुलं असतं। आणि चांगलं होतं, थोडी कसरत होती पण चांगला होता एक्सपिरियन्स। अजून पुढे 2 महिने आहेत, आता बघू अजून काय काय बघायला भेटतं, मजा आहे का? ओके, आता भक्तीची आतापर्यंत काळजी घेत होता, आता भक्तीसोबत अजून एक पाहुणा येणार आहे। भक्ती, तुला काय सांगायला आवडेल पंकज बद्दल आणि तुझ्या या प्रवासाबद्दल? माझे बरोबर नाही दिसत, काही नाही, तो आतापर्यंत बेस्टच होता आणि आता पण पुढे बेस्टच राहील। त्या बात आहे, कधी कधी शब्द आपल्याला कमी पडतात, पण तिच्या डोळ्यातून दिसतंय, तिच्या चेहऱ्यावरून दिसतंय की ती किती खुश आहे पंकज बरोबर। सो असेच तुम्ही आयुष्यभर राहा जोडीने आणि नवीन पाहुण्याचं स्वागतही देखील चांगलं करा। बरं, तुमच्या हातात बॉलून्स का दिली आहेत मी, तर तुमच्याबरोबर एक छान गेम घेणार आहे, ते म्हणजे इथे भक्तीचे डोळे पाणावले आहेत। मी म्हटलं की कधी कधी शब्दांची गरज नसते बोलायची, ते डोळ्यातून व्यक्त होतं आणि भक्तीचे डोळे पाणावले। भक्ती रिलॅक्स हो, काही हरकत नाहीये। ओके, तर बॉलून्स दिले, ऑरेंज म्हणजे भक्ती, ओके, आणि पंकज हा ब्ल्यू आहे, निळा। तर मी यांना काही प्रश्न विचारणार आहे,
तर त्या प्रश्नामध्ये जर पंकज असेल तर तुम्ही तो ब्लू वाला बलून वरती करायचा आहे. ओके. आणि भक्ती असेल तर ऑरेंज वाला करायचा आहे. भक्ती रिलॅक्स असतो. फक्त पंकजनेच नाही, आई, पप्पा आणि बाळू चौघं पण खूप छान काळजी घेतात. आणि माझे आई बाबा किंवा माझी बहीण जरी तिथे असतील आणि इथे मी आहे तरी पण खूप चांगला परिवार भेटतात. म्हणून ते सगळं असं एवढं छान होतं. बाकी काय नाही. थँक्यू सो मच. भक्ती पहिलं तिला शब्द बहीमधून आलं होतं, नंतर ती मोकळी झाली आता आणि अतिशय छान बोलली ती. मला खरंच अभिमान वाटतो पंकज तुझ्या आई वडिलांचा आणि तुझ्या घरच्यांचा. भक्तीच्या तोंडातून हे शब्द येणं हे साधी गोष्ट नाहीये, कारण ती एक्सपिरियन्स करते. प्रेग्नन्सीमध्ये खूप काळजीची गरज असते आणि अगदी सासरची मंडळी जर अशी काळजी माहेरच्यांपेक्षा जास्त घेत असतील तर अजून काय पाहिजे, नाही काय? तर जोरदार टाळ्या भक्तीच्या सासरच्या मंडळींसाठी. बरं, पंकज तुला काही बोलायचं आहे तर मला ब्ल्यू म्हणजे पंकज आणि ऑरेंज म्हणजे भक्ती. ओके. तर बघूया, सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. समोर बाळ कोणासारखं दिसेल असं तुम्हाला वाटतं? अरे बापरे, एकमेकांची हजेरी लावलेली आहे. बाळाचे हट्ट कोण पूर्ण करणार? पप्पा. मम्मी सांगणार आणि पप्पा पूर्ण करणार. बाळावर जास्त प्रेम कोण करणार? मम्मी म्हणते मी घ्यायचं काम करते, तू काय ते बघ आता. बरोबर. बाळाची जास्त शॉपिंग कोण करणार? मम्मीची ऑलरेडी सुरू झाली असेल, म्हणजे कार्टमध्ये सगळं सामान तिने टाकून ठेवलं असेल, हे लागणार आहे मला आणि बाळ आल्यावरती मी सगळं मागवणार आहे. बाळ कोणासारखं दिसायला पाहिजे? अरे बापरे, दोघांची प्रतिमा असायला पाहिजे असं म्हणताय त्यांचं. बाळाची आतुरतेने वाट कोण बघतंय? दोघं एकत्र ना टाळ्या. बाळ रडलं की कोण जास्त बघणार? इकडे त्याने सांगितलेलं आहे बाळाचं रडण्याचं सेक्शन माझ्याकडे नाहीये, पण ते भक्ती बरोबर करून घेईल मला खात्री आहे. बाळाची शी आणि सू कोण काढणार? बघायचं ना सगळ्यांनी. त्याने सांगितलेलं आहे कोण, पण त्याला पण ड्युटी द्यायची आहे नंतर. बाळाचा अभ्यास कोण घेणार? अरे बापरे, मगाशी मी सांगितलं की बाळ म्हणजे पंकज आमचा खूप स्कॉलर होता शाळेमध्ये आणि पंकजचा स्वतःवर विश्वास आहे की मी अभ्यास करतो तर मी पण माझ्या मुलाचा अभ्यास घेऊन त्याला स्कॉलर बनवणार आहे. ओके. स्ट्रिक्ट पॅरेंट कोण असणार आहे? मम्मी. इथे उलट आहे. क्या बात आहे. अंगाई कोण करणार आहे बाळासाठी? पप्पा. म्हणजे आतापासून प्रॅक्टिस सुरू केली आहे मला वाटतं असं. रात्री जागरण कोण करणार? असं आहे, आई बाळाने करणार आहे. ओके. पंकजने पण कबुली दिली आहे, मी 2 तास पंकज बघेल आणि मग भक्ती बघेल. ओके. बाळाचा डायपर कोण चेंज करणार? हे बरं आहे पंकज, अशी आपण तू भक्तीला देतोस. बाळाची स्माईल कोणावर जायला पाहिजे? अरे बापरे, त्या बात आहे. बाळाचे हट्ट लाड कोण घेणार पुरवून? म्हणजे पप्पा सगळे लाड करायला रेडी आहेत. बाळाचे जास्त फोटो कोण काढणार? मम्मी. त्या बात आहे. अतिशय सुंदर असा छोटासा गेम होता. सो आय होप तुम्हाला सगळ्यांना देखील मजा आली असेल आणि ह्यांनी जी काही आन्सर दिली आहे ती नक्कीच करताय कम्प्लीट की नाही हे तुम्ही आता बघा. बाळ झाल्यावरती बाळ यायला अगदी थोडे दिवस बाकी आहे, पण ते सोडून दिलं तरी आहे. मेन कार्यक्रम देखील आपण लगेचच सुरुवात करणार आहोत, पण तुम्ही थोडा वेळ थांबायचं आहे. बरं, या दोघांनी या. मी दोघांच्या कानामध्ये काही शब्द सांगणार आहे आणि ते शब्द तुम्हाला ऍक्शन करून दाखवायचे आहे. ओके. बाळाच्या संबंधितच आहेत शब्द ते. तर बघूया कोण ओळखताय आणि किती तयारी आता त्यांची पूर्व तयारी झालेली आहे बाळ हातात यायच्या आधी. ओके. चला बघूया. तर आता मी सांगते भक्तीला. ओके. बघूया भक्ती काय सांगते. जवळ ये. हा, पंकज बघा. करते ती ऑलरेडी. अरे बापरे, म्हणजे बाळाला जाई काजळ लागतं सगळ्यांना माहिती आहे, तर तीच ऍक्शन करून दाखवली होती तिने. ठीक आहे. आता पंकजची अतिशय कठीण देणार आहे त्याला मी. आता बघू कसं तो रिॲक्ट करतोय. ओके.
असं असं करू. शब्द काय याचे प्रोडक्ट काय आहे? हा करेक्ट आहे, हगीज आहे. डायपर म्हणजे बघूया आपण काय बोलते. ओके चला बघूया. हा पंकज ओळखतोय का? हॅलो. हां. अरे बापरे, काय गोड प्रॅक्टिस झाली आतापासून. एकदम एक नंबर. हो. आता बघूया पंकज काय सांगतोय. हां. अगदी आता प्रयत्न करून शेवटी तिने ओळखलेलंच आहे. क्या बात आहे. ओके थँक्यू सो मच या गेम मध्ये पार्टिसिपेट केल्याबद्दल. आता फक्त चेक. तर आपण या सगळ्या लेडीज बरोबर आता थोडे गेम्स घेणार आहोत. मला वाटलं होतं 1-2 जणीच येतील, पण सगळे आल्यात आणि अतिशय उत्साहाने आल्यात. त्याबद्दल धन्यवाद आल्याबद्दल. चटणी, इडली, सांबार, चटणी, इडली, दुश्मन, प्रेम. अरे बात, क्या बात है. दोस्ती, दुश्मन, प्रेम. नाही परत हा तुमच्यासाठी परत एकदा. आता तुम्हाला आणायचं आहे सॅमसंग मोबाईल. तुमच्या त्या व्यक्तीवरती, टीमच्या व्यक्तीवरती लावायची आहे. ओके, तर ती वस्तू तुम्ही पब्लिकमधून शोधून आणायची आहे. रेडी? आणि ह्याच्यासाठी तुमच्या टीम मधले सगळे मेंबर धावू शकतात. ओके, आता एकच नाही, आता तुम्ही तिथेच उभं राहायचं आहे. ओके दादा, तुम्ही आणि ताई तुम्ही तिथेच उभं राहायचं आहे आणि तुमची अख्खी टीम धावणार आहे ती गोष्ट आणण्यासाठी. रेडी? ओके चला. तुम्हाला करायचं काय आहे, तुम्हाला पब्लिक मधून चष्मे आणायचे आणि तुमच्या डोक्याला लावायचे. जास्तीत जास्त चष्मे लावायचे त्या पर्सनला. त्यांना लावायचे आहेत जास्तीत जास्त चष्मे लावायचे आहेत. दादा घाबरले ते चष्मे. माझ्यावर काय चाललंय पण. 9, 10 आणि 11 आणि 12, 13. जोरदार टाळ्या. क्या बात आहे. सुरुवात करा मग. एक काढा. 1, 2, 3 केलंय. पिंक केलेला आहे मामीने. येस, एकच. अजून बाकी आहेत ना दादा? तर इथे ही छोटी बच्चे कंपनी गेम खेळता आहेत. 2, 3 फुग्यावरती बसायचं आहे. बघूया कोण फोडतंय पहिलं. अरे बापरे नाही. डिस्कस करा काय चाललंय आणि तिथे बोट टाकवायचं आहे. पहिलं काय उघडणार आहात तिथे, म्हणजे आपण एक फोटो काढूया. गहन चर्चा सुरू आहे. कुठला ओपन करायचं ते, कुठलं ठरवलंय? ओके, तिथे बोट टाकवा दोघांनी. आपण एक फोटो काढूया. समोर बघायचं आहे. हां, समोर कॅमेरामध्ये फोटोमध्ये बघायचं आहे. ओके चला, आता आपण बघूया की यातून काय येत आहे ते. आणि आलेला आहे कृष्ण. जोरदार टाळ्या. कृष्ण असं पंकज आणि भक्तीने निवडलेलं आहे. त्याचं खरं काय आहे ते 2 महिन्यानंतरच कळेल आपल्याला. जोरदार शुभेच्छा दोघांनाही. आता आपण It helps the speaker lead his audience in
आहे. भक्तीसाठी पंकजने काय काय ठेवलंय ते बघण्यासाठी भक्ती आलेली आहे इथे. मला आवडतो. 4, 3, 2, 1 आणि जोरदार कॉंग्रॅच्युलेशन पंकज आणि भक्तीचं नवीन आयुष्यासाठी, नवीन जीवासाठी. मस्त कार्यक्रम आणि छान एकदम आवाज गोड आहे आणि कुठल्या मोमेंटला काय करायला पाहिजे, कसा गेम खेळायला पाहिजे, कोणत्या मुलांना घ्यायला पाहिजे, त्या वेळेत कसं काय करून ठेवलं पाहिजे, तर कार्यक्रम कसा उघडवायचा म्हणजे पुढच्या सगळ्या कार्यक्रमाला शुभेच्छा. अशीच राहा, हसत राहा आणि लोकांना सगळ्यांना हसत राहा आणि अशा छान कार्यक्रम करत राहा. आम्ही तुझ्याबरोबर आहोत आणि आम्ही ओळखीतल्या सगळ्यांना सांगू की तू अशी करते आणि कार्यक्रम नेहमी नियोजन करत असते आणि तुझं नियोजन सुंदर आहे, आवाज सुंदर आहे, त्यामुळे एखादं गाणं मध्ये पोचलं तरी पण छान सगळ्यांना प्रोग्राम छान वाटला. थोडासा लांब उभा. परफेक्ट. दमायला झालेला आहे, जेवून घेतलेला आहे मी, कार्यक्रम पण संपत आलेला आहे. So then, why? कसा वाटला प्रोग्राम? प्रोग्राम एकदम मस्त होता, फुल एन्जॉय केलं, बरं वाटलं. तुम्हाला कसा वाटला? छान वाटला, गेम्स चांगले होते, वेगळे होते, बरे होते. ओके, ह्या दादांनी छान वाटला, गेम्स चांगले होते, वेगळे होते, बरे होते. ओके, ह्या दादांनी पण विचारलं मला. पंकज आणि भक्ती, जसं आपण डिस्कस केलं होतं तसा प्रोग्राम झाला का? एकदम छान झाला प्रोग्राम. सर्व त्यांना काही पण केलं. आवडलं असं, त्यांनी तुमचा नंबर पण घेतला तर नेहमी नक्की कॉन्टॅक्ट करतील. येस. आणि आमच्याकडे सगळे लोक विचारत होते ही कोण आहे, कुठून आणलीस तू, सांगायचं होती माझ्या शाळेतली आहे म्हणून. नंबर घेतलेत ऑलरेडी, झाल्या सगळं. आता काही ऑर्डर येतात. आपण जो फ्लो डिसाईड केला होता त्याप्रमाणे झालंय, वेळेत झालेलं आहे आणि एकदम अगदी पहिल्या रांगेपासून शेवटच्या रांगेपर्यंत सगळ्यांना खिळवून ठेवलंस तू, त्यासाठी खरंच थँक्यू आणि ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच आणि तुम्हाला नवीन आयुष्यासाठी शुभेच्छा. बाय बाय. अशा प्रकारे कार्यक्रम संपलेला आहे आणि मी चालली आहे आता घरी. सो सगळ्यांना खूप छान कार्यक्रम आवडलेला आहे. क्लायंटचा रिव्ह्यू पण तुम्ही बघितला आणि ऑफलाईन पण खूप लोकांनी रिव्ह्यू दिले आहेत. काही काही लोक लाजतात रिव्ह्यू द्यायला. सो ज्यांनी रिव्ह्यू दिले आहेत, ज्यांनी विचारपूस केली येऊन, त्या सगळ्यांना खूप खूप थँक्यू. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या या व्हिडिओवरती काय आवडलं हे कमेंट करा. एंकरिंगला जर तुम्हाला मला बोलवायचं असेल तर हा दिलेला नंबर आहे इथे, तिथे मला कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू सो मच आणि इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका. बाय बाय. हॅव अ हॅपी लाईफ.